भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्या प्रचारादरम्यान तरुणाला मारहाण करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। प्रशांत बंब यांना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला ही कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे। 15 वर्षात कोणती विकास कामं केलीत असा प्रश्न गवळी शिवरा गावातील तरुणांना उपस्थित केलेला होता आणि तरुणांना विकास कामांबाबत प्रश्न विचारताच आमदार प्रशांत बंब यांचा पारा चढला। आमदार प्रशांत बंब यांना प्रश्न विचारण्यानं कार्यकर्त्यांकडून ही तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे। संभाजीनगरच्या गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील गवळी शिवा गावातील ही घटना असल्याचं पाहायला मिळतं। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, त्या संदर्भातली दृश्य सुद्धा आपण पाहू शकतो। मी मग सामना आता झाला ना भैया, आता ऐकून घे। मी भैया बरं, जर नाही पटलं तर नको देऊन राजा। तू बघ, ऐक, तू काय करू लागला, तू पस्तावशील मी नसलो तर। इतकी हालत खराब करतील लोक, सांगू तुला, पस्तावशील, मरेपर्यंत पस्तावशील। हा, पस्तावशील तू। आता मुद्दाम लोक शांत बसलेले, तू दादागिरी करू लागला आता दादागिरी। बस झाला आता, बस झाला आता। यांना नाही रे मागे, आता नाही मागे, बस झाला। इलेक्शन चालू आहे, चल मागे नाही तुला आता। चल घ्या बाहेर, चल चल बाहेर, चल। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्यासोबत आहेत। सुमित, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, सध्या आपण एक व्हिडिओ पाहू शकतो। प्रशांत बंब यांना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला कार्यकर्त्यांनी आता ही मारहाण केलेली आहे, नेमकं काय घडलं? नक्कीच गौरी, गंगापूर खुलताबाद मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रशांत बंब हे मतदारसंघात प्रचारासाठी फिरत असताना गवळी शिवरा या ठिकाणी काही नागरिकांनी त्यांना तुम्ही 15 वर्षात काय विकास काम केले अशी विचारणा केली। त्या दरम्यान बंब यांनी याला बाजूला घ्या असं म्हणत त्या कार्यकर्त्याला प्रशांत बंब यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केली। या दरम्यान मोठ्या प्रमाणात दोन या ठिकाणी सामना आता झाला ना भैया, आता ऐकून घे। मी भैया बरं, जर नाही पटलं तर नको देऊन राजा। तू बघ, ऐक, तू काय करू लागला, तू पस्तावशील मी नसलो तर। इतकी हालत खराब करतील लोक, सांगू तुला, पस्तावशील, मरेपर्यंत पस्तावशील। हा, पस्तावशील तू। आता मुद्दाम लोक शांत बसलेले, तू दादागिरी करू लागला आता दादागिरी। बस झाला आता, बस झाला आता। यांना नाही रे मागे, आता नाही मागे, बस झाला। इलेक्शन चालू आहे, चल मागे नाही तुला आता। चल घ्या बाहेर, चल चल बाहेर, चल। प्रशांत जी, तुम्ही आता हे ऐकलं असेल, तुमचं वक्तव्य आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा ऐकवलंय। एका तरुणाला असा मारहाण करण्याचा अधिकार नेमका तुमच्या कार्यकर्त्यांना कोणी दिलाय? आता मध्ये काढता नका, पूर्ण दाखवत आता माझं क्लिप मी फोनवर आहे, मध्ये काढ। बोला बोला। त्यांना सांगतोय मी की तू दादागिरी नको करू, बस झाला आता। म्हणजे अर्ध्या तासात तुम्ही पूर्ण अर्ध्या तासाचं दाखवा ना, तितकी स्पीड नका। अर्ध्या त्यांना समजवतायत, मी समजवतोय, सगळे समजवतोय। आणि आता ह्याला बाजूला घे, म्हणजे अगोदर पोलीस त्यांना घेत होते तरी मी म्हटलं जाऊ द्या, शांत बसा, त्यांना सांगू द्या। जेव्हा तो अर्ध्या तास बोलूच द्यायचं नव्हतं। जर तो मुद्दा मला खोडसाळपणा करत असेल, इतकं मला अर्ध्या तासापासून परेशान करतो, माझं बोलणंच होऊ देत नाही, मुद्दाम 10 वाजवायचे, दुसऱ्या गावाला माझी सभा होऊ द्यायच्या नाही, अशा पद्धतीने घेतल्यानंतर मी सांगतोय ना की बाबा तू माझं सगळं आता इतक्यात ऐकलंय, तू दादागिरी करू नको हे समजून सांग। मी सांगतोय तू पस्तावशील मी जर नसतो तर। त्याच्या तुम्ही काय करता चॅनलवाले, माझं बोलणं आहे त्याच्या अगोदर त्याच्या संदर्भात खालून वरती घ्या। तुम्ही कुणाला मारहाण वगैरे कोणत्याही कार्यकर्त्यांनी केलेलं नाही, आणि बाजूला घे, म्हणजे पोलीस उभे होते। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा आहेत। सुषमाजी, तुम्ही ऐकलं असेल प्रशांत बंब यांची प्रतिक्रिया मारहाणी संदर्भातली, यावर तुमचं काय म्हणणं आहे? प्रशांत बंब यांच्या गुंडागर्दीचे तसे अनेक किस्से आहेत
आपण काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी बघितलं असेल की ते शिक्षकांशी काय उर्मट पद्धतीने बोलत होते. त्यामुळे आत्ता प्रचार सभेतला त्यांचा जो व्हिडिओ आहे तो काही फार आश्चर्यकारक वगैरे नाही. मला वाटतं त्यांच्या आतापर्यंतच्या लौकिकाला साजेसं असं त्यांचं ते वर्तन आहे. मी बोलू का ताई? बोला बोला प्रशांतजी बोला. हा बोलतो. मग आज कसं होईल, आता तुम्ही जेव्हा सुरू करताय ना सगळं होऊ दे, मध्येच नका का जपली. आता बघा, मी अंधारे ताईचा पूर्ण आदरपूर्वक हे करून सांगतो. ताई, मी शिक्षकांच्या बाबतीमध्ये काय बोललो माहितीये? उर्मटपणा नाही केलेला. शिक्षक लोक आपले स्वतःच्या गावामध्ये मुक्कामी राहून शिक्षण देण्याच्या ऐवजी 80% शिक्षक प्लॉटिंगचे धंदे, सावकारीचे धंदे, शाळेच्या वेळेला जे त्यांना अलाउड पण नाहीये प्रायव्हेटमध्ये सुद्धा ते करतात. आमच्या सगळ्या शाळा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे सांगितले ना, शिका आणि त्याच्या म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आपल्या शिक्षकांना आपण 80,000 ते 3 लाख पगार देतोय. त्यांच्या स्वतःच्या मुलाला त्यांच्या शाळेत टाकायची हिंमत नाहीये. प्रायव्हेट शाळेत टाकतात जिथे 15,000 रुपये पगार आहे. त्याच्यावर ताई मी आवाज उचलला. उलट तुम्ही मला शाबासकी दिली पाहिजे की इतकी हिंमत मी शिक्षकांच्या विरोधामध्ये. आपलं करेक्ट बाजू, आपले मुलं बरबाद व्हायला लागले. आज डिग्री घेतलेल्या मुलांना नोकरी मिळत नाही. लवकर नोकरी सोडा, प्रायव्हेटमध्ये त्याचं उपजीविकेचं साधन होत नाहीये. शिक्षणाची हालत बघा, दर्जा खालवलाय. तो मी आवाज उचलला वेळोवेळी. 40,000 शिक्षकांनी संप इथं आंदोलन केलं. त्यांना अलाउड नाही आंदोलन करणं. जर माझं चूक होतं तर त्यांना आयु देत माझ्या विरोधात काय बोलायचं ते. पण हेच आमदार जे माझ्या विरोधात उभेत ना, त्यांनी 40,000चा मोर्चा काढून माझ्यावर दबाव निर्माण केला. माझं इतकंच म्हणणं आहे, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण ते देत नाहीत, म्हणून त्यांच्यावर घटनेने दिलेल्या कायद्याप्रमाणे, सक्तीच्या शिक्षण कायद्याप्रमाणे त्यांच्यावर ऍक्शन घ्या. उर्मटपणा माझा कुठेही दाखवा तुम्ही त्यांच्या बाबतीमध्ये. जे चांगले शिक्षक आहे त्यांचे पाठ्यपूजन केले मी जाऊन प्रत्येक ठिकाणी. आणि आताही मी प्रत्येक सभेमध्ये शिक्षकांच्या विरोधामध्ये जे शिकवत नाही ते बोलत आहे ताई. उलट तुम्ही माझे आभार व्यक्त केले पाहिजे. सुषमाताई चालू आहे का? ते ज्या पद्धतीने, ज्या अग्रेसिव्हली बोलत आहेत, शिक्षकांवर वाटेल ते आरोप लावत आहेत, ऑन कॅमेरा आरोप लावत आहेत, यावरूनच त्यांची एकूण कार्यपद्धती आणि त्यांची आक्रमकता आणि काय पद्धतीने शिक्षकांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. वास्तविक पाहता शाळा चालवणारे शिक्षक फेल झाले नाहीत. मुळात शाळा चालवणारी सरकार इथं फेल झालेली आहेत. आणि फेल झालेल्या सरकारांनी शिक्षकांवरती खापर फोडण्यासाठी प्रशांत बंब सारख्या आमदारांना पुढे करायचं आणि एका अर्थाने शिक्षकांची निंदानालस्ती करायची, त्यांचं प्रतिमाहनन करायचं, हे कितपत योग्य आहे? जो शिक्षक पिढी घडवतो, जो शिक्षक सगळ्या प्रकारची कामं करतो, त्यांचं प्रतिमाहनन करण्यासाठी इतक्या अग्रेसिव्हली ते बोलत राहतात. मला असं वाटतं की त्यांचं हे जे प्रतिमाहनन करणारं जे भाष्य आहे ते भाष्य त्यांना या निवडणुकीमध्ये लोक त्यांना त्याची जागा दाखवणार आहेत. हा मी आता बोलू का ताई? पुढारी बोलू का? प्रशांतजी बोला. हॅलो. हा बघा, शिक्षकांचं हनन नाही करत आहे. आपल्या पुन्हा सांगतो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी जी आपल्या घटना दिली. प्रशांतजी, शिक्षकांचा खरं तर मुद्दा झालाच आहे. मात्र एक साधा प्रश्न या तरुणांना विचारलेला होता की 15 वर्षात कोणती विकास कामं केलीत, तर या तरुणाला इतकी मारहाण करणं कितपत योग्य आहे? तुम्ही याचं समर्थन करता का? बोलताय, चक्क खोटं बोलताय. तुमच्या चॅनलवर मी फोनवर आहे. तुम्ही असं तुम्ही मला मध्ये कापू नका. आता त्यांचं बोलणं झालं ना, माझ्यावर जर शिक्षक हाणांचा आरोप लागत असेल तर तुम्ही कापू नका. माझं पूर्ण ऐकवा जनतेला जरा तुम्ही प्लीज. माझी विनंती तुम्हाला. बोलू का आता मी? बोला. माझ्या शिक्षण हाणांचा विषय तो आहे. तुम्हाला मी अगोदरच्या महाराणीचं उत्तर दिलं. पुन्हा नंतर तो प्रश्न विचारा, मी पुन्हा सांगेल. आता जे शिक्षक हाणांचा त्यांनी विषय घेतला ना, शिक्षण हाणन नाहीये. अरे आपल्याला ज्या गोष्टी करता शिक्षकांना दिलेला आहे, तुम्ही सरकार वगैरे खापर फोडण्याचं नाही, सरकारचं कामच करतोय. उलट मी ज्या गोष्टी करता शिक्षकांना त्यांना शिक्षण देण्यासाठी तिथं पाठवलेलं आहे. खोटे कागदपत्र लावतात दर महिन्याला, याच गावाला मुक्कामाला राहतो म्हणून. आणि 98% शिक्षक महाराष्ट्रातला तमाम शिक्षक वृंद आपलं बोलणं ऐकत आहे. महाराष्ट्रातला तमाम शिक्षक वृंद मी त्यांना ऐकावं म्हणूनच बोलतोय. प्लीज मध्ये नका मला बोलू. माझं पूर्ण बोलू द्या. मलाही कळतं ते ऐकतायत आणि मला त्यांना ऐकवायचंच आहे.
मी त्यांना तुमच्या साधताना मी कित्येक वेळा ऐकवतोय आणि आताही ऐकवतोय. हे शेवटचंच ऐकवा, पुढच्या इलेक्शनला ऐकवायला तुम्ही असणारच नाहीत. ऐकवा. ताई तुम्ही कुठे चाललात? इतक्या मोठ्या प्रतिनिधी आहात तुम्ही कशाला इलेक्शनवर जाताय? आपला प्रश्न काय? तुम्ही चिडू नका त्या बाबतीमध्ये. तुम्ही मी चिडतच नाही, मी इलेक्शनला खूपच हारेल की शांत आहे. जिंकेल? ऐकवा तुम्ही. नाही, मी काय हारेल की जिंकेल, मी हारेल की जिंकेल ना ही जनता ठरवेल. तुम्हाला कळेल 23 तारखेला संध्याकाळी. ताई तुम्ही असं वैयक्तिक आता प्रश्न काय चालू आहे, तुम्ही त्या कचाट्यात सापडल्या म्हणून असं विषय पलटू नका. माझं हे म्हणणं की आपल्याला शिक्षण प्रशांतजी, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय. धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. सुषमाताई, तुमचंही धन्यवाद.